श्रीकृष्ण प्रभूंनी सांगितलं होतं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, की तुम्ही हे धर्माचं युद्ध आहे, हे नैतिकतेचं युद्ध आहे, हे जनतेचं प्रजेच्या हिताचं आणि नैतिकता आणि निष्ठेचं युद्ध आहे। मला सुप्रियाताईंचा अभिमान वाटतो की दिल्लीच्या तख्तासमोर ही लेख घाबरली नाही। 84 वर्षाच्या सह्याद्री सोबत दिल्लीला सुनावण्याची हिम्मत या वाघिणीमध्ये आहे। तिचं नाव सुप्रिया सदानंद सुळे आहे। आणि तुम्ही एकटी पडली वाघिणीमध्ये, तिचं नाव सुप्रिया सदानंद सुळे आहे। आणि तुम्ही एकटी पडली, कोणी एकटं नाही पडलं। आज मी श्रीनिवास बापूंचा इंटरव्ह्यू पाहिला। बापू, तुम्ही एबीपीचा इंटरव्ह्यू तुम्ही बोलत असताना मी घाईवरले आज की सुप्रिया माझी चुलत बहीण आहे म्हणून काय झालं। अरे तिला आम्ही अंगात खांद्यावर खेळवलंय आणि अजित दादा तुम्ही बहिणीची नक्कल करता। अरे मला सांगा पोरांनो, तुम्ही गरीब असाल रे, तुम्ही बहिणीची नक्कल नाही करत रे। अरे घरच्या भावाने नकला केल्यावर बाहेरचे लोक समाज काय करील। अरे दादा फडणवीस आणि शाह मोदी गुड़ा नहीं फायर है फायर। आणि 4 जूनला तुम्हा सगळ्यांना गार केल्याशिवाय हा वाघ शांत बसणार नाही। उर्दू में कहावत है, मेरा पानी कम उतरता देख मेरे किनारे घर न बना लेना। मेरा पानी कम होता देख मेरे किनारे घर न बना लेना। मैं समुंदर हूँ फिर लौट कर आऊंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय। अरे साहेबांचा विचार एवढा मोठा आहे। अपक्ष उमेदवार लोकसभेचे व्यासपीठावर आहेत। बाळासाहेब धापटे, सुनीता पवार, बापू पवार हे अपक्ष उमेदवार सुद्धा उपस्थित आहेत। त्यांचंही टाळ्यांच्या गजरात स्वागत। आणि यानंतर आम्ही भाषणासाठी आमंत्रित करत आहोत या ठिकाणी सुनीलजी केदार, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य। आणि त्या अगोदर एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत। आदरणीय प्रतिभा काकी पवार यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवूया। स्त्री आरक्षण असेल, शेतकऱ्यांसाठी साक्षीदार आमच्या काकी। प्रचार सभेला ज्यांच्या आपण उपस्थित झाला, सन्मान्य माननीय सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे, या मंचावर बसलेले डॉक्टर कोल्हे खासदार, या मंचावर इतर सगळे मान्यवर, लवकरच तुमचा आमचा आधारस्तंभ या महाराष्ट्रामध्ये सगळ्या मराठी माणसाचं एक विश्वस्त लवकरच या ठिकाणी येणार आहे आणि त्यांचं आपण सगळेजण संभाषण ऐकणारच आहे। सन्मान्य आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, बंधूंनो, आज ही निवडणूक जी होऊ घातलेली आहे, मी विदर्भातला राहणारा नागपूरचा, मी आपल्यासोबत नेहमी परिचित नाही, पण आज या पूर्ण महाराष्ट्राची निवडणूक आणि त्यातल्या त्यात ह्या महाराष्ट्रामध्ये बारामती लोकसभेची निवडणूक संपूर्ण त्या ठिकाणी देश पाहून आलेला आपल्याकडं। आणि हा देश पाहतोय की बारामती आणि या परिसरातील महाराष्ट्राची लोक कुठल्या प्रकारचा त्यांनी निर्णय घेणार आहे। कारण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं नटलेला, त्यांच्या दिलेल्या त्या ठिकाणी असलेल्या उपदेशाने त्या ठिकाणी सजलेला आणि त्यांचं नाव सातत्यानं वावरून आपल्याला पुऱ्या जगामध्ये मान मिळवणारा हा महाराष्ट्र। या महाराष्ट्राने छत्रपतींनी जे जे आपल्याला सांगितलं, जे जे त्यांनी आपल्याला दिशा दिली त्यावर वागलेलं आहे। आणि पाहता पाहता त्या ठिकाणी दिल्ली सर करण्याची सुद्धा ताकद या महाराष्ट्राने छत्रपतीच्या माध्यमातून तुमच्यामध्ये निर्माण केलेली आहे। पण आज छत्रपतीने आपल्याला एकच गुण सांगितलं, काय झालं तरी गद्दारी नाही, काय झालं तरी शब्दाला किंमत असला पाहिजे। पण भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची कृती करून ठेवली आहे। येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही नवीन येणाऱ्या समाजाला काय उत्तर द्यायचं आहे, नवीन येणाऱ्या लोकांना काय सांगायचं आहे की राजकारणासाठी आपण ध्येय धोरण सोडून द्या, राजकारणासाठी विचार सोडून नका, राजकारणासाठी अपमान त्या ठिकाणी सोडून टाका, राजकारणासाठी स्वाभिमान सोडून टाका। ही शिक्षा द्यायची आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये नवीन पिढीला। हा निर्णय आपल्याला करायचा। बंधूंनो, आज मी आपल्या सगळ्याला विनंती करणार, हात जोडून ह्या देशाच्या पंतप्रधानांनी येऊन आमच्या मराठी माणसाच्या नेत्यांचा अपमान केलेला आहे। आमच्या मराठी माणसाच्या त्या ठिकाणी जे आधारभूत आमचं जे आहे
त्यांना कुठे त्यांच्याकडे बोट त्यांनी उचललेलं आहे, त्याचं उत्तर आपल्याला मतदानाच्या पेटीतून दिलं पाहिजे. असं कसं तुम्ही त्या ठिकाणी आमच्या माननीय शरद पवार साहेबांचा आत्मा भटकता म्हणता म्हणून? अरे हा आत्मा गोरगरिबांसाठी जगणारा आत्मा आहे. या आत्मानं आपल्या आयुष्याचे 50-47 वर्ष लोकांसाठी लढलेला आहे. मोदीजी, अरे आत्मा त्या मणिपूरमध्ये महिला आहे, त्या महिला त्या ठिकाणी निसतो त्यांचा होत होता, त्या मृत्यू त्यांच्या आत्माचा पहिले विचार करा. अरे 700 शेतकरी तुमच्या दिल्ली दरबारी शेतकऱ्याबद्दल आवाज मारत आहे, त्यांच्या आत्म्याचा विचार करा. अरे हाथरसमध्ये 8 वर्षाच्या मुलीचा विचार करा आणि त्या ठिकाणी कठुआमध्ये झालेल्या त्या या मागासवर्गीय मुलीची मृत्युमुखी पडली, तिच्या आत्म्याचा विचार करा. याच्यानंतर खबरदार आमच्या मराठी माणसाचा अपमान केला असेल हा महाराष्ट्र सहन करणार नाही. आणि तुम्ही सहन करणार आहे का याचं उत्तर मला तुम्ही सांगितलं. सहन करणार आहे का तुम्ही शरद पवार साहेबांचा अपमान त्या ठिकाणी? याचं उत्तर आपल्याला द्यायचं बंधून आज हे दाखवलं. मी असं ऐकलं की ह्या भागामध्ये विकासाचा विषय घेऊन फार मोठ्याने लोकांना भाषण करायला लागलेलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात आहे मी हा जो निर्णय घेतला विकासासाठी, त्या राज्याच्या उपमुख्यांना सांगतो महाविकास आघाडीचं सरकार होतं राज्यामध्ये, या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार होतं. हा विदर्भातला राहणारा सुनील केदार या तुमच्या पुणे जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक निर्णय करून विकासाच्या कामाला त्या ठिकाणी चालना दिली होती. बंधूंनो, देशामध्ये कुठल्या राज्यामध्ये नाही तशी क्रीडा त्या ठिकाणी मी असलेली युनिव्हर्सिटी उभी केली. बंधूंनो, क्रीडा त्या ठिकाणी विद्यापीठ उभं केलं. मी उपस्थित सगळं सांगतो, पत्रकार बंधूंनो तुम्ही लिहून टाका. आजपर्यंत देशामध्ये क्रीडाची युनिव्हर्सिटी कोणी उभी केली नाही. स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी उभ्या करणारा हा सुनील केदार, आणि आज सुनील केदारने स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी उभी केली होती. सुरुवात केली त्या ठिकाणी बालवाडीला. मी विचारतो 2 वर्षापासून तुम्ही आमचं सरकार, तुमचं नवीन सरकार आलं, त्या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी केलं काय त्या ठिकाणी? अरे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी म्हणजे खेळाचं मैदान. जपान सारखं राज्य, जपान सारखा देश दुसऱ्या महायुद्धामध्ये बेचिराग झालं होतं, पण पाहता जगामध्ये गेलं, कारण तिथल्या नवीन पिढी तयार झाली त्या स्पोर्ट्सच्या प्लॅटफॉर्मवर. आणि तशा प्रकारचा विचारधारा या बारामतीच्या त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये मी आणलं होतं. बंधूंनो, 2 वर्षापासून बंद करून ठेवलेलं आहे. नुकसान आमचं आहे. अरे विदर्भातल्या माणसानं स्पोर्ट्स युनिट सुरू केली होती. एक स्पोर्ट्स युनिट सुरू झाली असती तर जवळजवळ 5,000 कोटी रुपयाचा या परिसरामध्ये त्या ठिकाणी उलाढाल झाली असती. बंधूंनो, हे अजून त्या ठिकाणी सांगतो. बंधूंनो, मी विचारतो राज्यकर्ते तुम्ही विकासाला आले होते का उभी नाही केली 2 वर्षात स्पोर्ट्स युनिटी? कुठे थांबलो त्या ठिकाणी? आम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू केलं होतं आणि त्याची प्रेरणा स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी सुरू करण्याची प्रेरणा माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी मला दिली होती. मी राज्याचा क्रीडा मंत्री त्या ठिकाणी होतो, कारण त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारे उभं केलं. बंधूंनो, विकासाची परिभाषा करता आपण आमच्याशी. अरे विकास सांगा, मी येता आता त्या सांगणार की ह्या ठिकाणी विकास करायचा ना पर कॅपिटा इन्कमचा विषय केला पाहिजे. त्या ठिकाणी विकास करायचा सामान्य माणसाच्या खिशामध्ये पैसे किती याचा विचार केला पाहिजे. ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला. बंधूंनो, 4 सरकार मागल्या म्हणून विकास होत नाही. बंधूंनो, आज सामान्य माणसाच्या त्या ठिकाणी असलेल्या आर्थिक परिस्थिती कशी आहे याचा त्या ठिकाणी विचार होणं तेवढंच गरजेचं आहे. आणि मी आज या बारामती लोकांना सांगतो बंधूंनो, आज हा पूर्ण देश, हा पूर्ण भारत देश आज या पुण्याकडे आणि बारामतीकडे लक्ष देऊन आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणारे आपण छत्रपतीने शिकवण्याला आपण त्या ठिकाणी दारा देणार आहे की आपण विसरून जाणार आहे. छत्रपतीने कधी त्या ठिकाणी शब्दासाठी मान कटली तरी चालेल ही भूमिका उठवल्या छत्रपतीच्या आपण त्या ठिकाणी आहे, त्या देशातल्या राज्यातले आपण आहे. आणि अशा वेळेस समजा आपण गद्दारीला साथ देत असाल, अशा वेळेस माणुसकी सोडून गेला त्याला साथ देत असाल तर छत्रपतीच्या त्या ठिकाणी स्मृतीच्या पुढे आपण उभू शकतो का? हा महत्वाचा विषय मतदानाच्या माध्यमातून द्यायचा आहे. मला पूर्ण विश्वास आहे आपली सगळ्याची उपस्थिती सकाळी त्या ठिकाणी 10 वाजतापासून त्या ठिकाणी आम्ही बोट फिरतो. त्या ठिकाणी त्या थोपटे साहेबांच्या मतदारसंघातला सामान्य तरी सुप्रियाता निवडून येणारच आहे, पण सुप्रियाता इतक्या मतांना निवडून आल्या पाहिजे की पहिल्या निवडणुकीत जेवढा त्यांना लीड नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त लीड असलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं ह्या छत्रपती शिवाजी महाराष्ट्रातले आम्ही मराठे आणि आमच्या माणसाला समजा तुम्ही नाव ठेवलं तर महाराष्ट्र कधीच सहन करणार आहे. त्या गुजरातच्या माणसाला कळणं गरजेचं आहे, ते आपण आवर्जून करावं अशा प्रकारे विनंती करतो. 3 नंबरवर ताईचं बटन आहे, ते बटन दाबल्याशिवाय कोणी त्या ठिकाणी आपला त्या ठिकाणी कोणी मागे येऊ नये अशी विनंती करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. साहेबांचं हेलिकॉप्टर माळेगावला आलेलं आहे. साहेब निघालेले आहेत. अगदी 10 मिनिटात साहेब येत आहेत.
अमित शिवाजीराव कोकरे माजी उपसरपंच पंधर यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे. धन्यवाद. आणि यानंतर आम्ही आमंत्रित करत आहोत पुण्यश्लोको नलो राजा, पुण्यश्लोको युधिष्ठिरा, पुण्यश्लोको जगन्नाथा, पुण्यश्लोको अहिल्या माता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषण सिंह राजे होळकर यांना आमंत्रित करत आहोत. वाजवा तुतारे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. यकोट यकोट यकोट.